शिर्डीतील पंचतारांकित हॉटेल शेजारी असणाऱ्या 4 एकरचा भूखंड या भोंदूबाबा अशोक खरात याने बळकावल्याचा गुन्हा जो आहे तो शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे। भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याची पत्नी यांच्यासह 5 जणांवरती हा जो गुन्हा आहे हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वीच न्यूज 18 मराठीने ही बातमी दाखवलेली होती की या जमिनीमध्ये काही गैरव्यवहार झालाय का, तर ते समोर येताना दिसतंय। रावसाहेब गोंदकर यांच्या मालकीची जी 4 एकर जागा या ठिकाणी आहे, या गोंदकरला हा जो भोंदूबाबा आहे याने व्याजाने काही रुपये दिलेले होते। हे पैसे तो वेळेत देऊ शकला नाही, त्यामुळं हे पैसे न दिल्यानं त्याने हा जो कोट्यावधी रुपयांचा जो भूखंड आहे, ज्याची किंमत आज आपण जर बघितली तर जवळपास 50 कोटींच्या वरती आहे आणि हा भूखंड अवघ्या 3 कोटी रुपयाच्या जे दिलेलं कर्ज होतं किंवा जे व्याजाने दिलेले पैसे होते हे मिळवण्यासाठी त्याने हा भूखंड लाटलेला आहे, ज्यामध्ये आता 5 जणांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, त्याचबरोबर ते मध्यस्थ होते अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे, या 5 जणांवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे। काल दिवसभर पोलिसांकडनं याबाबतची जी चौकशी आहे ती सगळी सुरू होती आणि रात्री उशिरा 1:30 वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता या बाबावरती लैंगिक शोषण, त्यानंतर लोकांची आर्थिक लुबाडणूक आणि आता व्याजाने पैसे देऊन जमीन बळकावल्याचा गुन्हा देखील शिर्डीमध्ये आता दाखल होताना झालेला दिसतोय। हरीश देमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।